हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। नमस्कार मान्यवर उपस्थित मंडळी, शिक्षक, विद्यार्थी आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण एका थोर महापुरुषाची जयंती साजरी करत आहोत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ही केवळ जयंती नाही तर एक प्रेरणादायी जीवनाच्या स्मरणाची पर्वणी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू, मध्य प्रदेश येथे झाला। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्म होऊनही त्यांनी शिक्षणाच्या जोरावर जगाला आपली बुद्धिमत्ता दाखवून दिली। त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या घेतल्या। बाबासाहेब हे भारताचे पहिले कायदे पंडित होते आणि भारतीय संविधानाचे शिल्पकारही। बाबासाहेबांनी समाजातील अस्पृश्यता, जातीभेद, विषमता आणि अन्याय याविरुद्ध आयुष्यभर लढा दिला। त्यांनी आपल्या कार्यातून समाजातील दुर्बळ, गरीब, मागास घटकांना समान अधिकार मिळवून दिले। शिक्षण, आत्मसन्मान आणि सामाजिक न्याय या त्यांच्या विचारांवर आधारलेली चळवळ आजही आपल्याला मार्ग दाखवते। त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हा संदेश केवळ एक वाक्य नाही तर एक संपूर्ण जीवन धर्म आहे। शिक्षणाच्या माध्यमातूनच आपण आत्मनिर्भर होऊ शकतो, समाजात आपलं स्थान निर्माण करू शकतो। बाबासाहेबांनी भारताच्या संविधानात प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांचा अधिकार दिला। त्यांनी संविधान तयार करताना सर्व धर्म, जाती आणि लिंग यांना समान अधिकार द्यावा याची पूर्ण खबरदारी घेतली। त्यामुळेच भारत आज एक लोकशाही राष्ट्र म्हणून जगासमोर उभा आहे। आज आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करत आहोत, पण ही साजरी करण्याची गोष्ट केवळ फुलं वाहून, भाषण देऊन पूर्ण होत नाही। आपण त्यांचे विचार, तत्त्वे आणि मूल्ये आचरणात आणली तरच त्यांचा खरा सन्मान होईल। त्यांनी आपल्याला विचार देऊन गेले, स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि समाजासाठी काम करा। आज त्यांच्या विचारांमुळे अनेक तरुण उच्च शिक्षण घेत आहेत, स्पर्धा परीक्षात यश मिळवत आहेत आणि समाजात आपले स्थान निर्माण करत आहेत। बाबासाहेब हे केवळ दलित समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण भारताचे मार्गदर्शक होते। त्यांनी समानतेचा आणि न्यायाचा मंत्र दिला। त्यामुळेच आपण सगळ्यांनी ठरवायला हवं की आपण जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीने जगू। शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही आपल्याला सामाजिक जागृती आणि परिवर्तनाची आठवण करून देते। त्यांचे विचार अजरामर आहेत। चला तर मग त्यांच्या विचारांचा प्रकाश घेऊन आपण समाजात खरं परिवर्तन घडवूया। जय भीम, जय भारत, धन्यवाद। तर मित्रांनो, आजचे हे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।